तुम्हाला पण शाहू कॉलेजमध्ये ऍडमिशन हवंय, लातूरचं टॉप कॉलेज आहे. तर तुम्हाला पण तिथे ऍडमिशन हवंय. तुम्हाला प्रोसेस जर का माहित नसेल की तिथे ऍडमिशन कसं घ्यायचं, काय करायचं, तुम्हाला नीटची प्रिपरेशन करायची, रिपीटर बॅचसाठी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय, तर कसं घ्यायचं हे जर का तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही बरोबर व्हिडिओवर आलात. आणि मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस एक्सप्लेन करेल फ्रॉम बिगिनिंग टू एंडिंग. पूर्ण गाईड करेल. म्हणजे तुम्ही कट ऑफ काय असेल, त्यानंतर तिथे जायचं कसं, रिच आउट कसं करायचं, आणि किती कट ऑफ लागेल वगैरे सर्व काही सांगेल. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत पहा. सो लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ फर्स्ट. दिस इज तेजस शिंदे. आय एम थर्ड इयर प्रोफेशनल MBBS स्टुडंट फ्रॉम प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज, इस्लामपूर, सांगली. मी शाहू कॉलेजमध्ये 2 ड्रॉप घेतलेले आहेत आणि ते पण मागच्या 3 वर्ष आधी. तर तेव्हा मला सगळ्यात पहिले जेव्हा मी शाहू कॉलेजमध्ये जायच्या आधी मला 381 मार्क्स होते फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. त्यानंतर जेव्हा मी शाहू कॉलेजमध्ये फर्स्ट ड्रॉप घेतला तेव्हा मला मार्क्स होते 451. आणि जेव्हा त्याच्यानंतर जेव्हा लास्ट ड्रॉप होता तेव्हा मला 541 होते. आणि त्याच्यानंतर मी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि आता मी सध्या MBBS करतो. तर मी रिपीटर बॅच मध्ये ऍडमिशन घेतलं होतं. मी 11th-12th स्टुडंट नाहीये. तर मी तुम्हाला तरी पण पूर्ण एक्सप्लेन करेल. जर का कोणी इथं 11th-12th ऍडमिशन साठी पण आले असेल तर त्यांना पण मी पूर्ण एक्सप्लेन करेल प्रोसेस, आणि त्यानंतर रिपीटरच्या साठी सांगेल. तर सगळ्यात पहिले आपण जाऊ 11th-12th स्टुडंटसाठी. तर 11th आणि 12th स्टुडंटसाठी सगळ्यात पहिले 10th मार्क्स असतात. ठीक आहे. 10th जेव्हा तुमचा रिझल्ट येणार तेव्हा जी आपली सीईटी थ्रू जो फॉर्म निघतो आणि त्याच्यातून जे ऍडमिशन होतात सीईटी प्रोसेस मधून, ती तर नॉर्मल प्रोसेस असणार आहे. त्याच्यामध्ये त्यांचा जो कट ऑफ असेल त्यातून तुमचे डायरेक्ट ऍडमिशन होणार. त्यामध्ये पण 2 कॅटेगरीज आहेत, एक मेरिट आणि एक नॉन मेरिट. मेरिट मध्ये जेव्हा त्यांचा कट ऑफ असेल 100%चा, तर जे 100%चे विद्यार्थी असतील त्यांना ते डायरेक्ट मेरिट मधून 50,000 आसपास फी पडते. आय डोंट नो एकदम प्रॉपरली. आणि जे नॉन मेरिटचे स्टुडंट असतील त्यांना 98%, 97-98% असा काहीतरी त्याचा कट ऑफ लागतो आणि त्यांना 1 लाख काहीतरी फी असते. तर हे झालं नॉर्मल डायरेक्ट प्रोसेस मधून, आपल्या गव्हर्नमेंट प्रोसेस सीएटी मधून. आणि दुसरी प्रोसेस असते ती म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट. शाहू कॉलेजची एक प्रायव्हेट असं ऍडमिशन प्रोसेस साठी एक टेस्ट असते जी म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट असं त्याला नाव आहे. ज्याच्यामधून ते एम्स बॅच साठी किंवा IIT बॅच साठी डायरेक्ट ऍडमिशन घेतात. म्हणजे त्यांना 10वीच्या रिझल्टची गरज नाहीये. जर का त्यांनी 10वी झाली आणि त्यांनी टेस्ट दिली त्याच्यामध्ये जर का ते क्वालिफाय झाले तर त्यांना डायरेक्ट ऍडमिशन भेटणार एम्स बॅच मध्ये किंवा IIT बॅच मध्ये. ज्यांना PCMB घ्यायचं त्याच्यावर ते डिपेंड करणार कोणती स्ट्रीम घ्यायची. PCB घ्यायची असेल तर एम्स बॅच, PCMB घ्यायची असेल तर IIT. त्याच्यानंतर आता बोलू रिपीटर बॅच साठी. जर का रिपीटर बॅच साठी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय तर त्याची सिंपल प्रोसेस आहे. जेव्हा आपली नीट होते, नीट झाल्याच्या 2ऱ्या-3ऱ्या दिवसापासून त्यांचे कट ऑफ निघायला सुरू होतात आणि ऍडमिशन प्रोसेस सुरू करतात. तर ती प्रोसेस कशी असते, जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल सगळ्यात पहिले यायचं स्वतःचे मार्क्स चेक करायचे. मार्क्स किती ते बघायचे. एक आपल्याला अंदाज येऊन जातो, एक 5-10 प्लस 5-10 मायनस मध्ये एवढंच मार्क्सचा फरक पडत असतो मॅक्सिमम. त्याच्यानंतर वेबसाईट वरती जायचं शाहू कॉलेजच्या. तर मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस एक्सप्लेन करेल. तर चला आता आपण जाऊया शाहू कॉलेजच्या प्रोसेस वेबसाईट वरती. तर ही आहे, हे पेज दिसते तुम्हाला. तर त्याच्यामध्ये सेकंड दिसते शाहू कॉलेज ऑटोनॉमस, नाही त्याच्या खालचं, त्याच्यामध्ये जायचं. त्याच्यानंतर इथं जायचं नीट जेई इन्स्पायर बॅच म्हणून. तिथे तुम्हाला आता रजिस्ट्रेशन करायला लागणार आहे. पहिले तिथं जायचं, सगळ्यात पहिले रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. आणि तिथं काहीतरी 100-150 रुपयाची काहीतरी फी असते, ती फी भरायची. त्याच्याने की तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल. जेव्हा ते रजिस्ट्रेशन झालं मग त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट कॉलेजमध्ये जाणार आणि तिथे जाऊन त्यांना फी वगैरे भरणार आणि तिथून तुम्ही ऍडमिशन घेणार. एवढी सिंपल प्रोसेस आहे, जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही त्यामध्ये. हा, पण जर का तुम्ही जे रिझल्ट चेक केला आणि त्यांच्या कट ऑफ मध्ये सध्या बसताय, बट जर का रिझल्ट येताना तुमचे मार्क्स कमी झाले, इन केस त्यांच्यामध्ये ऍडमिशन फुल असतील, तर तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमचे मार्क्स कमी म्हणजे तुम्हाला तिथून काढू शकतात जर का तुम्ही खोटं बोलले असेल किंवा जर का तुमचं कमी जास्त होत असेल. पण शक्यतो होत नाही तसं, ते ऍडमिशन ठेवत होतं. आमच्या वेळेस 1-2 मुलांना काढलं होतं कारण त्यांचे खूप जास्त कमी मार्क्स होते. समजा 300चा कट ऑफ 280 असतील तर ठेवतील. बट जर का 200-220 असतील आणि जागा जर का त्यांच्या फुल असतील, जागा नसतील, तर ते तुम्हाला काढून टाकतील. त्याच्यामुळे जास्त रिस्क नाही घेऊन जे असेल ते टाका. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले तर तिथं फी भरायची आणि डायरेक्ट जाऊन ऍडमिशन घ्यायचं. एवढं सिंपल प्रोसेस आहे, जास्त काय नाही लागणार आहे. आता रिनीटच्या नंतर मे बी त्यांची प्रोसेस सुरू होईल, आय डोंट नो. ते तुम्ही वेबसाईट वरती जाऊन चेक करत राहा. हा, आता 10वीच्या मुलांसाठी ज्यांचे 10वीचे होतील तर त्यांनी याच्या दुसऱ्या वेबसाईटवर, जिथं की शिवछत्रपती शिक्षण संस्था दिसतंय, याच्यावरती क्लिक करायचं.
आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता स्क्रीनिंग टेस्ट द्यायची सगळ्यात पहिले. तर स्क्रीनिंग टेस्ट शक्यतो कधी निघतात, 10वी झाल्याच्या लगेच निघतात. आता इथं काय लास्ट टाइम स्क्रीनिंग टेस्ट कधी झाले तर 23 मार्च आणि 2 एप्रिलला. तर मग ह्या सगळ्या याच डेटच्या आसपास पुढच्या वर्षी पण निघतील, तेव्हा तुम्ही ते बघायचं आणि ते स्क्रीनिंग टेस्टला अप्लाय करायचं. कसं अप्लाय करायचं तर इथं स्क्रीनिंग टेस्ट रजिस्ट्रेशन दिसतंय, त्याच्यामध्ये जायचं, स्क्रीनिंग टेस्टला अप्लाय करायचं. त्याच्यामध्ये जे काही फी असेल त्यांची नॉमिनल फी ती भरून टाकायची. ती फी झाल्याच्या नंतर इथं खाली स्क्रीनिंग टेस्टची पूर्ण इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यामध्ये की तुम्हाला काय पोर्शन असणार आहे, काय सिलेबस असणार आहे, सगळी काही इन्फॉर्मेशन त्या वेबसाईटवर तुम्हाला भेटून जाईल. तर ही होती जनरल इन्फॉर्मेशन की ऍडमिशन कसं घ्यायचं, काय करायचं. आता मी माझा एक्सपिरियन्स सांगतो, सेल्फ एक्सपिरियन्स, की मी तिथं 2 ड्रॉप केलेत. पण मी तुम्हाला असं नाही सांगणार की तिथं जर का तुम्ही गेले तर तुमचं ऍडमिशन कन्फर्म होईल. हे कम्प्लिटली तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही तिथे अभ्यास कसा करता काय. मी फक्त एवढं सांगू शकतो की शाहू कॉलेज एक चांगलं एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतं की नीटच्या स्टुडंटसाठी कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट, जसे की आपल्याला नॉर्मली गरजेचं असतं. तिथे तुम्हाला फील होईल की कॉम्पिटिशन खूप हाय आहे, आपल्यापेक्षा खूप जास्त हुशार मुलं आहेत, आपल्याला पण त्या लेवलला यायचंय. एम साईड बॅच साठी वेगळी बॅच चालू असते, त्यांचे कट ऑफ खूप जास्त जातात, त्यांना मार्क्स खूप जास्त येत असतात नॉर्मल टेस्ट मध्ये. आणि त्यामुळे आपण एक थोडस ट्राय करू शकतो की आपण हे करणार ते करणार, मग चांगला अभ्यास करू वगैरे वगैरे. आणि हा मला शाहू कॉलेज बेटर वाटतं इन कम्पेअर टू आपलं ट्युशन एरिया. कारण की ट्युशन एरियामध्ये खूप गर्दी असते, तिथं लाखो मुलं असणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन ते फील नाही होणार, कारण की तुमच्या आजूबाजूचे 50-100 मुलं जरी अभ्यास नसणार करणारे, त्याच्यामध्ये मोजके विद्यार्थी अभ्यास करत असतात. तर ते तुम्हाला तिथं फील नाही होणार, जे की तुम्हाला शाहू कॉलेजमध्ये एन्व्हायरमेंट फील होईल, कारण ते सगळे ऑलरेडी चांगल्या मार्क्सवाले कट ऑफ असल्यामुळे ते चांगल्या मार्क्सवाले तिथे येणार. आणि माझं कसं होतं की मला पहिले 381 मार्क्स होते, त्याच्यानंतर 451 आणि त्यानंतर 541, म्हणजे माझे प्रोग्रेसिव्हली इन्क्रीजिंग मार्क्स होते. आणि तिथे गेलं म्हणजे डायरेक्ट तुमचे मार्क्स 300 वर 600 होणार नाही, तसं काही नाहीये. ते तुम्ही किती करता, तुमचे किती कॉन्सेप्ट क्लिअर आहेत, तुम्ही किती मेहनत घेतली, त्या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड असते. माझे कॉन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे मला ते थोडासा टाइम लागला जाण्यासाठी. जर का तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असेल फर्स्ट टाइम मध्ये तर तुम्ही इझिली क्रॅक करू शकता. माझा एक फ्रेंड होता, त्यांनी फर्स्ट ड्रॉप घेतलेला, त्याला स्टार्टिंगला 510 मार्क्स होते, त्याचे डायरेक्ट 670 मार्क्स झाले, तो एमसी भोपाळला सध्या. ते आपापल्यावरती डिपेंड असतं. आणि जर का तुम्हाला आणखी काही इन्फॉर्मेशन हवी असेल शाहू कॉलेजशी रिलेटेड वगैरे काही, किंवा ट्युशन एरियाशी रिलेटेड कम्पॅरिझन व्हिडिओ, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. थँक्यू सो मच. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर याला शेअर करा ज्यांना गरज असेल. आणि डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच.